नमस्कार, स्वागत आहे तुमचं मोहक रेसिपीज आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण आषाढी एकादशीनिमित्त झटपट तयार होणारा पारंपरिक पद्धतीने केलेला पचायला हलका व सात्विक असा आंबट गोड व तिखट चवीचा ताकातला साबुदाणा करणार आहोत। चला तर मग अजिबातही वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। त्याआधी सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। ताकातला साबुदाणा करण्यासाठी इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। नेहमी जो आपण खिचडीसाठी थोड्याशा मोठ्या आकाराचा साबुदाणा असतो जो वापरतो तोच इथे मी घेतलेला आहे। एका माणसासाठी एवढा साबुदाणा पुरेसा आहे। आता आपल्याला हा साबुदाणा 2 ते 3 मिनिटासाठी खमंग असा भाजून घ्यायचा आहे। साबुदाणा भाजण्यासाठी इथे मी गॅसवरती एक जाडबुडाची कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये साबुदाणा घालून घेऊया व 2 मिनिटांसाठी साबुदाणा चांगला भाजून घेऊया। आपल्याला हा साबुदाणा अजिबातही करपवायचा नाही। अशा प्रकारे साबुदाणा थोडासा भाजून घेतल्यामुळे खायला एकदम खमंग लागतो। तर 2 मिनिटांनंतर अशा प्रकारे थोडीशी साबुदाण्याची अशी फुटू लागलेले आहेत, म्हणजेच इथे आपला साबुदाणा चांगला भाजला गेलेला आहे असे समजावे। आता साबुदाणा काढून घेऊया। ताकातला साबुदाणा करण्यासाठी आपल्याला ताक करून घ्यावं लागणार आहे। त्यासाठी इथे मी एका ग्लासमध्ये 2 चमचे दही घालून घेत आहे। हे दही एका विकच्या सहाय्याने अजिबातही पाणी न वापरता पहिल्यांदा चांगलं 2 ते 3 वेळा घुसवून घ्यायचं आहे। त्यानंतर चांगलं घुसवल्यानंतरच त्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतरही थोडंसं घुसवून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे इथे मी थोडंसं घट्टसर असं ताक बनवून घेतलेलं आहे। मगाशी जेव्हा आपण साबुदाणा भाजून घेतलेला होता तो एका पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। पारंपरिक पद्धतीमध्ये साबुदाणा न धुताच या ताकातल्या साबुदाण्यामध्ये वापरतात, परंतु साबुदाण्यामध्ये स्टार्च असतात व अशा प्रकारे धुतल्यामुळे ते निघून जातात। तर हा धुवून घेतलेला साबुदाणा या भांड्यामध्ये काढून घेऊया। आता यामध्ये थोडंसं ताक घालून घेऊया। आपल्याला लागेल इतपतच ताक घालून घ्यायचं, एकसाथ खूप सारं ताक यामध्ये वापरायचं नाही। चवीनुसार मीठ घालून घेऊया। 1 चमचा साखर घालून घेऊया। हे ताक एकदम फ्रेश असल्यामुळे अजिबातही आंबट नाही, म्हणून मी 1च चमचा साखर वापरलेली आहे। आता यामध्ये 2 चमचे ओबडधोबड वाटून घेतलेला शेंगदाण्याचा कूट घालून घेऊया। इथे भाजक्या शेंगदाण्याचाच कूट वापरायचा आहे। आता हे सर्व पदार्थ चांगले मिक्स करून या भांड्यावरती झाकण ठेवून 2 ते 3 तासासाठी साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। जवळपास 4 तासानंतर साबुदाणा कसा भिजला आहे ते चेक करूया। तर जवळपास 4 तासानंतर इथे आपला साबुदाणा छान असा भिजलेला आहे। यातील एक साबुदाणा आपण थोडासा दाबून पाहूयात। याला तडका देऊन घेऊया। त्यासाठी इथे तडक्या पॅनमध्ये थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे। तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये 4 ते 5 हिरव्या मिरचीचे तुकडे घालून हा तडका यामध्ये ओतून घेऊया। तुम्ही जर उपवासामध्ये जिरे खात असाल तर या तडक्यामध्ये थोडंसं जिरेही वापरू शकता। तर अशा प्रकारे इथे आपला आंबट गोड व तिखट चवीचा ताकातला साबुदाणा रेडी झालेला आहे। बऱ्याचदा उपवासामध्ये ती साबुदाणा खिचडी व वडे खाऊन कंटाळा येतो, तर अशा वेळेस तुम्ही हा उपवासाचा ताकातला साबुदाणा नक्की करून बघा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह। तोपर्यंत घरी बनवलेले पदार्थ खा आणि स्वस्थ राहा। तसेच जाता जाता आपल्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।